ठेव तिथे, ठेव जा, वॉश बेसिन मध्ये ठेव. जा जा आता तुझं खाजा, जा जा पटकन, जा 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 लवकर. हा जा, आधी बदाम खाजा, जा पटकन. देणार असे पूर्ण वरती वरती नाही, असे रे, असे पूर्ण वर, पूर्ण वर, वर वर वर. हा असे. येस. आता त्या साईडला थांब, वेट. हां खाली घे, वर घे. हा नाही, हा साईड, साईड. टर्न व्हायचंय तुला थोडंसं, म्हणजे खाली बेंड व्हायचंय. हां हात कर असे. हां इकडे साईडला. हां साईडला, हळू. साईडला, साईडला. येस. हां थोडं बेंड हो, वाक खाली, वाक. हां हात, हॅट. हां गुड. करा. साईड, साईड, स्ट्रेट, साईड. नळ उडून काढू नको. हा नळ उडून, मी आता आली, थांब 5 मिनिटामध्ये. पाण्यात काय टाकलंय मम्मीने? ब्राऊन ब्राऊन. काय आहे पाण्यात? ब्राऊन कलर. काय टाकलं? हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आता सकाळची वेळ आहे आणि मी बसलेली आहे नाश्ता करायला. डोसा आणि चटणी बनवली आणि रिदेशचा तर झाला नाश्ता मगाशीच, आणि आता तो स्केटिंग करतो आहे, तिकडे आहे. आणि रिदेशची एक्सरसाइज पण घेतली होती सकाळी. थोडी एक नवीन ॲड केलं होतं मी जरा, तर ते थोडंसं म्हणजे फिजिकल प्रॉब्लेम मला द्यावं लागलं होतं त्याला, कारण ते नवीन होतं ना त्याच्यासाठी, त्याच्यामुळे त्याला ते थोडंसं अवघड होत होतं करायला असं. आणि मग त्याच्यानंतर जरा टेकट्याचं पण त्याला आहे थोडासा इश्यू. मग थोडं पाण्यामध्ये ना माती टाकलेली, आणि त्याला म्हणजे असंही मध्ये मध्ये करते, उभं राहायला सांगते. त्याच्यानंतर मग ते माती ना म्हणजे हाताने तो असा हे करायला, म्हणजे पाणी घाल्यानंतर माती ना मी त्याला अशी सांगते, बाबा ते ती हे करून टाक, पिशवीमध्ये टाक माती. तर तो हात लावायला असा ओली असते ना, तर थोडंसं हे करतो, म्हणजे हात लावायला हे नाही करत, म्हणजे लावत नाही. पण काल जेव्हा मी म्हणजे डोश्याचं पीठ त्या एका डोपामधून दुसऱ्या डोपामध्ये काढायचं होतं ना, तर त्याच्या पप्पांनी त्याचा हा म्हणजे धरलेला, तर तो स्वतःच म्हणजे असं ओतायला, त्याच्यानंतर मग ते म्हणजे टोपाला जे लागलेलं होतं ना, ते पीठ बॅटरने, म्हणजे डोश्याचं पीठ असं हाताने बरोबर त्या टोपामध्ये त्याने हे केलं. म्हणजे तेव्हा नाही त्याने म्हणजे हे त्याला हे झालं, म्हणजे इश्यू झाला असं. तर असं आहे रिदेशचं. आणि हां तर चला, आणि एका फंक्शनला पण आज जायचं आहे, म्हणजे लहान मुलांचं तिथे म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे असे असणार आहे. तर त्याच्यामुळे ना जेवण मला लवकर जेवणाचं बघायचं आहे. तर मसाला मी काढला आहे, तर कपडे फक्त सुकत घालायचे आहेत. आणि तर चला आता पटकन माझा नाश्ता करून घेते आणि मग नंतर पुढे कंटिन्यू करते. तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि स्टेशनला पोचलो आहे. मला ना म्हणजे घरात शूट करायला मला मिळालंच नाही. घाईघाईत मी जेवली आणि निघालो. चला, रिदेश एक्सायटेड आहे. रिदेश कुठे चालला? फिरायला चालला. मी रिदेशचे कपडे काढून ठेवले होते ना, जरा इस्त्री करायची होती मला, तर त्याच्या पण ह्याला गेली. तर तेव्हाच त्याला समजलं होतं की कुठंतरी जायचं आहे बाहेर. चला. हां तर दुपारी निघालो होतो. ट्रेन मिळाली आम्हाला आणि गर्दी होती, पण सीट मिळाली होती. आणि रिदेश होता म्हणजे विंडोकडेच उभा होता, थोडा वेळच बसलेला, जास्त नाही. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोचलो होतो जिथे फंक्शन होता. आणि इथे हे ग्राउंड होतं आणि आम्ही असं वाटत होतं बघून की म्हणजे आम्ही लवकरच आलो होतो थोडंसं. आणि इथे हे सगळं लावत होते, म्हणजे हे जे आहे ना जम्पिंगचं वगैरे. आणि रिदेश इथे नुसती जायला घाई करत होता आणि मी त्याला धरलेलं. त्याला असं कंट्रोल नाही होत असं त्याच्या आवडीचं काय बघितलं तर. हा एक त्याचा इश्यू आहे रिदेशचा. तर त्यानंतर मग आता इथे मस्त एन्जॉय करत होता रिदेश. ट्रॅम्पोलिन वगैरे होतं, तर थोडंसं फ्री जम्पिंग करायला म्हणजे मुलं एन्जॉय करत होती ट्रॅम्पोलिनवरती. आणि रिदेश पण होता इथे. हे थोडंसं फोमचं असं होतं,
एक ॲक्टिव्हिटी हे बबल असं हे खूप आवडलं ह्याला रिदेशला हा गेम बबलचा असे मोठे मोठे बबल होते ना तर हे खूप छान वाटलं. त्यानंतर मग त्याला भूक लागलेली मग इथे त्याला खायला दिलं होतं थोडंसं आणि मग बाकीचे मी जरा स्टॉल बघत होती. खूप काय काय होतं म्हणजे त्यांनी स्टॉलवरती लावलेलं विकायला फ्रेम वगैरे बनवलेल्या. त्यानंतर इथे हे कपडे वगैरे होते विकायला, इयरिंग्स अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या होत्या. मग स्टॉल वगैरे थोडं फिरलो आणि मग त्याच्यानंतर ना मुलांसाठी सेन्सरी रूम पण होता अवेलेबल. तर इथे सँडसोबत थोडंसं खेळायला दिलेलं रिदेशला आणि ना ही एक ट्यूब त्याला तिकडे आवडलेली त्यामुळे मी ही नंतर मागवली होती. म्हणजे असं म्हणजे आवाज येतो असं ह्या ट्यूबचा आणि ती बंद करायची आणि अशी ती ओपन करायची असं टाईपचं ते एक म्हणजे एक सेन्सरी टॉय असं होतं. तिकडे त्याने ते एन्जॉय केलेलं म्हणून मग मी ते असं घेतलं एक ट्यूबसारखं असतं ते. तर खूप छान होतं. त्यानंतर इथे मुलांचा डान्स होता. तर जास्त काही शूट करायला मिळालं नाही आणि इथे मग ना पॉपकॉर्न घेतले होते ना त्याला पण खूप गर्दी होती कसे तरी मिळाले मग ते खाल्ले. त्याच्यानंतर मी टिफिन घेऊन गेली होती रिदेशसाठी तर तो इथे खाल्ला खाकरा वगैरे आणि आम्ही निघालो. असा होता आजचा दिवस. थँक्यू.